जळगाव मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायतचे सरपंच मनोज शिवनकर यांनी वीर नायक न्यूज चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीत ग्रामपंचायत पातळीवरील महत्त्वाच्या समस्या मांडल्या। विशेषतः ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर रेती उपलब्ध न होण्याचा प्रश्न त्यांनी ठळकपणे उपस्थित केला। सरपंच मनोज शिवनकर म्हणाले की ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात कम्प्युटर ऑपरेटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र तांत्रिक अडचणी, अपुरी साधनसामग्री, कामाचा वाढता ताण आणि मानधनाशी संबंधित प्रश्नांमुळे ऑपरेटरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यांचे मानधन कंपनीकडे थकीत असल्यामुळे 1 महिन्यापासून ते संपावर आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आपले सरकार सेवा केंद्रामधून होणाऱ्या कामाला अडथळे निर्माण होत आहे। या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। तसेच प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर रेती उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकाम रखडत आहे असेही त्यांनी नमूद केले। शासनाने लागू असलेल्या 50% कर सवलतीच्या डिपॉझिट किंवा जमा रकमेच्या कालावधीत वाढ करून द्यावी, जेणेकरून सामान्य लाभार्थ्यांना दिलासा मिळेल अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली। या मुलाखतीतून ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अडचणी समोर आल्या असून शासनाने या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी राजू गायकवाड, वीर नायक न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहे जळगाव मंगरूळ दस्तगीर मनोज शिवनकर सरपंच यांची खास मुलाखतीसाठी। मनोज भाऊ, तुम्ही किती वर्षापासून कार्यरत आहे आणि तुम्हाला काय काय समस्या जाणवतात याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या। ग्रामपंचायत 2010 पासून गावातील लोकांनी मला सतत निवडून दिलं, उपसरपंच, सदस्य, प्रभारी सरपंच आणि हा कार्यक्रम हा सरपंचाचा आहे। परंतु ग्रामीण भागात काम करत असताना मला वैयक्तिक मत आहे की आपण ग्रामीण भागाची लोकांची नाळ जुळलेली आहे आणि हे काम करत असताना जसं आता आमचे ते आपले सरकार सेवा केंद्र आहे, तर यासाठी शासन आमच्याकडून 1.5 लाख रुपये समथिंग निधी कापून घेतो आणि त्यातून आम्हाला त्याचे पगार, कर्मचाऱ्याचे पगार, जो ऑपरेटर आहे त्याचे पगार शासन करतात, पण त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही। आणि जी आम्हाला साहित्य सेवा, इंटरनेट सेवा पुरवली जाते किंवा अदर कोणती सेवा पुरवली जाते ते पूर्णपणे निधीच्या मानात दिल्या जात नाही आणि 1 महिन्यापासून त्यांचा संप आहे। मग लोकांना त्या समस्या बसतात। इथे आपले सरकार शासनामध्ये सर्वच काम केले जातात, परंतु काय होतं, त्यांचे मानधन वेळेवर मिळत नाही, पगार मिळत नाही। मग त्यामुळे ते लोक इथे काम न करता कोणी घरी काम करतात। तालुक्यात बऱ्याच समस्या आहे, पैसे जास्त घेतात, अशा लोकांना तक्रारी असतात। परंतु लोकांना ग्रामपंचायत सेवा मिळाली पाहिजे, शासनाने त्यांचे पगार वेळेवर केले पाहिजे। शासन म्हणजे आमच्या 15 त्यातून त्यांचे पैसे कंपनीला देतात, पण कंपनी आम्हाला इंटरनेट सेवा पुरवत नाही, त्यांची इंटरनेट नाही, परंतु वारंवार बंद असते। त्यामुळे लोकांना ह्या समस्या भेडसावतात। त्यानंतर कुठलाही जो निधी येते ग्रामपंचायतला, घरकुल असो काही असो, 15,000 रुपये घरकुल होत नाही। शासन म्हणतात रेती फ्री आहे, पण माझ्या गावात घरकुलाला रेतीच मिळाली नाही आतापर्यंत। 1-2 जणांना मिळाली असेल, पण रेती मिळाली नाही। रेती मिळाली तर ते चांगल्या क्वालिटीची नसते। 15,000 रुपये त्याचा घरकुलचा स्ट्रक्चर उभा होत नाही। मग त्यांना प्रथम हप्ता हा कमीत कमी 50च्या वर दिला पाहिजे, तेव्हाच ते काम करू शकते। आणि घरकुल हे कोण लाभार्थी घेतात, जे गरजू गरीब आहेत तेच लाभ घेतात। त्यांनी सर्व गोष्टी ते सक्षम नसतात। पैशांना ग्रामीण भागातली परिस्थिती 3-4 वर्ष कंटिन्यू नापिकी आहे आणि शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही किंवा मजूर लोक आहे। यात समस्या आहे समस्या ही आहे की शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला तो जास्त प्रमाणात देण्यात यावा। त्या निधीनुसार गावाचे काम होते। ग्रामपंचायतीची वसुली असते ही परिपूर्ण होत नाही, अल्प प्रमाणात वसुली होते। त्यानंतर आपण नाली साफ करण्या, लाईट आहे, कर्मचाऱ्याचे 50% पगार आहे किंवा इतर साथीच्या विमा, त्यात पैसे खर्च होतात। त्यामुळे शासनाने ग्रामस्तरावर जो निधी तो निधी वाढवून दिला पाहिजे। बरं, आता जे 50% टॅक्सवर सूट आहे त्यात जनतेचा कसा प्रतिसाद आहे? जनतेचा प्रतिसाद तर 25% प्रतिसाद आहे, कारण यावर्षी लोकांना पिकच झालं नाही, सोयाबीन नाही, कपाशी नाही, सोबत शेतात पीक नसल्यामुळे त्यांना मोलमजुरीचं कामसुद्धा लागत नाही। कोणाला वाटत नाही की आपलं 50 बाबा पैसे भरावं, प्रत्येकाला वाटते, पण पैसे नसल्यामुळे 25% प्रमाणातच त्याचे लोकांमध्ये पैसेवाले लोक पैसे भरून राहिले आणि याची तारीख वाढून भेटली पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे।